व्याघ्रस्वामींची भेट. मी व्याघ्रस्वामींचा पत्ता शोधून काढलाय. आपण उद्याच त्यांची गाठ घेऊ. माझ्या शाळेतला मित्र चंडित याच्याकडून ही छान सूचना मला मिळाली. या साधूंना भेटायला मी अधीर झालो होतो, कारण स्वामी होण्याआधी ते मोठे शिकारी होते. त्यांनी पुष्कळ वाघ आपल्या हातांनी पकडले होते आणि कितीतरी वाघांशी हातांनी कुस्ती केली होती, मुकाबला केला होता. या प्रकारच्या वेगळ्या प्रेक्षणीय शक्तीचा प्रयोग जाणून घेण्यात मला खूप उत्सुकता होती. दुसऱ्या दिवशी पहाटे बोचऱ्या थंडीमध्ये मी आणि चंडी बाहेर पडलो. कलकत्त्याच्या भवानीपूरमध्ये खूप शोध घेतल्यावर आम्ही नेमक्या घरापाशी आलो. दरवाजाला मोठ्या 2 लोखंडी कड्या होत्या. त्या मी जोराने वाजवल्या, पण त्या आवाजाची दखल न घेता एक नोकर अगदी शांतपणे आला. जणू काही त्याला असे दाखवायचे होते की भेटायला येणाऱ्या लोकांनी किती जरी आवाज केला, गडबड केली तरी साधू महाराजांच्या घरातली शांतता भंग पावत नाही. आम्ही त्याचे आभार मानले. त्याने आम्हाला आतमध्ये नेले. तिथे आम्ही इतका वेळ वाट पाहत होतो की शेवटी आम्हाला अस्वस्थ व्हायला लागले. आपल्या भारतामध्ये सबुरीला किती महत्त्व आहे हे आमच्या लक्षात आले. एखादी वेळी गुरु हेतुपूर्वक परीक्षा घेत असतो की साधकाला गुरुला भेटायची किती तळमळ आहे हे त्याला अजमावून पाहायचे असते. परदेशामध्ये अशा प्रकारची परीक्षा डॉक्टर्स किंवा दंतवैद्य घेत असतात. अखेर आमची प्रतीक्षा संपली आणि तो सेवक मला आणि चंडीला शयनगृहात घेऊन गेला. सुप्रसिद्ध सोहंग स्वामी पलंगावर बसले होते. सोहंग हे त्यांचे संन्यास धर्मातले नाव होते, पण सगळेजण त्यांना व्याघ्रस्वामी या नावाने ओळखत होते. त्यांचे अवाढव्य शरीर पाहून आम्ही डोळे विस्पारूनच पाहायला लागलो. आम्ही अगदी गप्प उभे राहून त्यांची भरदार विशाल छाती आणि गोल फुटबॉलसारखे दंडातील स्नायू आश्चर्यचकित होऊन पाहत होतो. असे स्नायू आम्ही कधीही पाहिले नव्हते. त्यांचा चेहरा थोडा उग्र पण भारदस्त होता. लांब सडक दाढी आणि मिशांमुळे चेहरा शोभून दिसत होता. त्यांच्या चमकदार डोळ्यामध्ये बगळा आणि वाघ यांचे स्वभावधर्म जणू चमकत होते. त्यांनी कमरेभोवती फक्त व्याघ्रचर्म गुंडाळले होते, बाकी कुठलेही वस्त्र नव्हते. अशा स्वामींकडे पाहिल्यावर आम्हाला बोलायला सुचत नव्हते. आमच्या तोंडातून जेव्हा शब्द फुटायला लागले तेव्हा आम्ही स्वामींना नमस्कार केला. वाघासारख्या हिंस्र कपटी प्राण्याच्या सहवासात राहण्याच्या त्यांच्या धैर्याचे, सामर्थ्याचे आम्ही कौतुक केले, प्रशंसा केली. महाराज, बंगाली व्याघ्रासारखा अजस्र क्रूर प्राण्याबरोबर नुसता हाताच्या मुठीने तुम्ही कसा सामना करता? त्यांना कसे वठणीवर आणता हे आम्हाला सांगता का? मुलांनो, वाघाशी सामना करणे म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही. आतासुद्धा मी तसा सामना करू शकतो. आमच्याकडे पाहत पाहत ते हसत म्हणाले, तुम्ही वाघाकडे वाघ म्हणून पाहता आणि मला ती मांजरे वाटतात. पण स्वामीजी, मी माझ्या अंतर्मनाला किती जरी समजावले की वाघ म्हणजे अगदी मांजर आहे, पण वाघाला ते समजेल का? अर्थात त्यासाठी अचाट ताकदीची आवश्यकता आहे. एखाद्या मुलाने नुसते मनाने ठरवले की वाघ म्हणजे मांजरच आहे, तरी त्याला वाघ काबूत आणता येईलच असे नाही. हे माझे सशक्त दांडगे हात हे हत्यारच आहेत. नंतर ते आम्हाला पडवीत घेऊन गेले. तिथे भिंतीवर त्यांनी हाताने जोरदार प्रहार केला. भिंतीतली एक वीट खाली कोसळली. भिंतीवर पडलेल्या त्या भगदाडातून आकाश दिसायला लागले. मला खूप आश्चर्य वाटले. जे आपल्या एका ठोशाने सिमेंटने घट्ट केलेली भिंत फोडू शकतात, ते वाघाचे दात नक्कीच सहजासहजी बाहेर काढत असतील. माझ्यासारखी शक्ती कितीतरी जणांना असते, पण त्यांना आत्मविश्वास नसतो. जे नुसते शरीराने धडधाकट आहेत पण मनाने घट्ट नाहीत, त्यांची जंगलातील हिंस्र प्राण्यांपुढे घाबरगुंडी उडते. सर्कसमधील गुंगीचे औषध देऊन आणलेल्या वाघापेक्षा आपल्या मूळच्या नैसर्गिक अवस्थेतला वाघ खूपच वेगळा, हिंस्र असतो. ज्यांच्या ठिकाणी भीमाची शक्ती आहे ते उमद्या जंगलातल्या वाघापुढे गडबडीत होऊन जातात, विशेषतः त्या वाघाच्या पंजांच्या पहिल्या फटक्यातच. म्हणजे त्या जंगली वाघाने त्या माणसाची मानसिक अवस्था मांजरासारखी केलेली असते. त्याचप्रमाणे बलदंड शरीरयष्टी असलेला आणि मनाने खूप खंबीर असलेला माणूस वाघासारख्या हिंस्र प्राण्याला मांजरासारखा पाळीव प्राणी करू शकतो.
मी तसे कितीदा तरी केले आहे. माझ्या मनाची नक्की खात्री झाली होती की माझ्यासमोरची ही महाकाय व्यक्ती वाघाचे रूपांतर मांजरामध्ये नक्कीच करू शकेल. ते आता अगदी खूप काही सांगण्याच्या मनस्थितीत दिसले. मी आणि चंडी लक्ष देऊन ऐकत होतो. आपले मन स्नायूंवर हुकूमत चालवते. जेव्हा एखादा हातोड्याने जोरदार घन घालतो तेव्हा तो जोर हा हातोडा मारताना तो जेवढी शक्ती वापरतो त्यावर अवलंबून असतो. माणसाची शारीरिक शक्ती ही त्याच्या मानसिक शक्तीवर अवलंबून असते. थोडक्यात काय तर शरीर हे मनावर अवलंबून असते. आपल्या मागच्या जन्मीच्या संस्काराच्या परिणामामुळे माणसाच्या मनात सामर्थ्य किंवा दौर्बल्य हे हळूहळू उतरत असते. आपण त्याला सवय लावणे म्हणू शकू. हीच सवय पुढे शरीराला आपल्या ताब्यात ठेवते. शरीराच्या सवयी आपल्या मनाला जरुरीप्रमाणे वागायला लावतात. शरीर आणि मन यांचे हे असे दुष्ट वर्तुळ आहे. थोडक्यात काय तर शरीररूपी नोकराच्या अधीन मनरूपी मालक त्या नोकराचा नोकर बनतो. कळले का? आपल्या पूर्वायुष्याबद्दल काही सांगावे अशी आम्ही त्यांना विनंती केली. ते पण लगेच सांगायला तयार झाले. सुरुवातीला माझी जबरदस्त महत्त्वाकांक्षा वाघाबरोबर कुस्ती करण्याची होती. माझी इच्छाशक्ती दांडगी होती, पण माझी तब्येत मात्र अगदीच किरकोळ होती. काय? माझ्या तोंडातून एकदम आश्चर्योद्गार बाहेर पडले. हा एवढा बलदंड माणूस कधी काळी बारीक असेल हे मला खरे वाटेना. मग मात्र मी माझी तब्येत आणि ताकद यावर विचार करायला आणि मन केंद्रित करायला सुरुवात केली आणि मी माझ्या दुबळेपणावर मात केली. या बंगाली जंगलाच्या राजाला काबूत आणायला माझी मानसिक शक्तीच जास्त उपयोगी पडली. स्वामीजी, मी कधी वाघांबरोबर कुस्ती खेळू शकेन का? काय वाटते बरं मला? उत्स्फूर्तपणे पहिल्यांदा आणि शेवटी अशी इच्छा माझ्या तोंडून अनपेक्षितपणे बाहेर पडली. पुन्हा कधीही माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली नाही. नक्की येईल, ते हसत म्हणाले. पण वाघ खूप प्रकारचे असतात. काही वाघ माणसाच्या मनामध्ये वासना रूपात हिंडत असतात. अशा जंगली प्राण्यांना ठोसे मारून त्यांना बेशुद्ध करण्यात काही आध्यात्मिक लाभ मिळत नाही. महाराज, हिंस्र वाघाला काबूत आणता तुम्ही हिंस्र वासना कशा काबूत आणल्या? थोडा वेळ थांबून या मुलांना सांगावे की न सांगावे असा विचार करत आपल्या जुन्या आठवणी ते आठवायला लागले. आम्हाला सांगायचे असे ठरवत हसत हसत ते आम्हाला सांगायला लागले. मुलांनो, वाघाबरोबर कुस्ती करण्यात सरावाने मी अगदी तरबेज झालो. पण मला त्याचा गर्व झाला आणि मला वाटायला लागले की वाघाबरोबर नुसती कुस्ती न करता त्यांच्याकडून कसरती करून घ्यायच्या आणि ती माणसांना दाखवायची. माझी ही महत्त्वाकांक्षा सफल झाली आणि मला त्यातही खूप चांगले यश मिळाले. एके दिवशी सकाळी माझे वडील चिंतातूर होऊन माझ्या खोलीत आले. मुला, कृती आणि त्याचा परिणाम याच्या चक्राच्या धोक्याची सूचना मला तुला द्यायची आहे. बाबा, तुम्ही दैववादी आहात की काय? भोळ्या समजुतींना घाबरून मी माझ्या कर्तृत्वापासून लांब जाऊ का? नाही रे, मी दैववादी मुळीच नाही. पण तुला सांगू का, पवित्र अशा धर्मशास्त्रात बदला घेण्याविषयी जो न्यायी कायदा आहे त्यावर माझा विश्वास आहे. जंगलातल्या या वन्य प्राण्यांमध्ये तुझ्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे. मला भीती वाटते की तुझ्या जीवाला काही धोका पोचेल का? बाबा, मला तुमच्या बोलण्याचे आश्चर्य वाटते. जंगलातील हे वाघ देगणे असतात, पण तेवढे क्रूर. एखाद्या प्राण्याची शिकार करून पोट भरलेलं असलं आणि दुसरे एखादे सावज दिसले की वाघ त्याच्यावर झडप टाकतोच. एखाद्या गरीब हरिणाला त्याच्या मऊशा मानेला आपल्या टोकदार दातांनी तो पकडतो, त्याला विच्छिन्न करतो आणि गरम रक्ताचा गुटखा घेऊन ते भक्ष्य टाकून देतो. सगळ्या प्राण्यांमध्ये वाघ फार दुष्ट असतो. मला काय वाटते बाबा, माझ्या ताकदवान जबरदस्त ठोशाने त्याच्या मत्थट डोक्यात एखाद वेळी विवेकाचा भूतदयेचा किंचित प्रकाश पडावा. या जंगलातील लवकरच बंद होणाऱ्या शाळेचा जणू मी काही हेडमास्टरच आहे आणि या रानटी मुलांना सदाचाराचे धडे देतोय. म्हणून बाबा, तुम्ही मला वाघ मारणारा शिकारी असे न मानता त्या वाघाला माणसाळवणारा आहे असे समजा. मग माझ्यावर आपत्ती कशी येईल?
म्हणून बाबा, मी वाघांशी ज्या पद्धतीने कुस्ती खेळतोय, त्यांना माणसाळवतोय, त्या व्यवसायाची पद्धत बदलायला सांगू नका. चंडी आणि मी कान देऊन ऐकत होतो. आपल्या भारतात सहसा मुले आपल्या आईवडिलांचे ऐकतात, पण हे थोडेसे वेगळेच काहीसे आम्ही ऐकत होतो. व्याघ्रस्वामी पुढे म्हणाले, माझे हे सगळे बोलणे वडील शांतपणे ऐकत होते. माझे सांगणे संपल्यावर ते गंभीरपणे म्हणाले, तुझ्या या कार्यात बाधा आणण्याचे कारण म्हणजे कालच मला एक साधू भेटला. त्याने मला असे सांगितले की थोड्याच दिवसात एका वाघाशी तुझी गाठ पडेल आणि त्या झटपटीत तू इतका जखमी होशील की 6 महिने तुला अंथरुणावर काढावे लागतील आणि त्यानंतर मात्र तू हे वाघाशी चाललेले उद्योग सोडून देशील आणि साधू संन्यासी बनशील. पण वडिलांच्या त्या गोष्टीचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही. कोणीतरी धर्मवेड्या माणसाने माझ्या भोळ्या वडिलांना घाबरवून सोडले असे वाटले. आपले त्यावेळचे विचार चूक की बरोबर होते, त्याचा काय परिणाम भोगावा लागला असे आठवल्यावर व्याघ्रस्वामी भूतकाळात गेले आणि आम्ही मुले त्यांच्यासमोर आहोत हे क्षणात त्यांच्या लक्षात आले आणि सांगायला लागले. वडिलांनी ही धोक्याची सूचना दिल्यानंतर थोड्याच दिवसात कूचबिहारच्या राजधानीत मी आलो. पहिल्यांदा मी तो रमणीय प्रदेश पाहत होतो. इथे मला थोडी विश्रांती मिळेल असे वाटत होते. नेहमीप्रमाणे रस्त्यावरून जाताना कुतूहलाने लोक माझ्याबरोबर येत होते. माझ्याबद्दल ते जे काही कुजबुजत होते ते मला ऐकू येत होते. अरे, हाच तो वाघाबरोबर कुस्ती खेळणारा बरं का? काय रे हे, याचे पाय की झाडाची मोठी खोडं आहेत. त्याच्या तोंडाकडे बघा. मागच्या जन्मी तो वाघांचा राजाच असला पाहिजे. तुम्हाला माहीतच आहे, गावातली मुलं म्हणजे चालती बोलती वार्तापत्र, ताजी बातमी पुरवण्यात पटाईत. त्यानंतर बायका या बातम्या घरोघरी पोचवतात. त्यामुळे थोड्या वेळातच त्या गावामध्ये माझ्या येण्याची मोठी खळबळ माजून गेली. संध्याकाळी मी विश्रांती घेत बसलो होतो. एवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज मला ऐकायला आला. माझ्या मुक्कामाच्या ठिकाणीच तो आवाज थांबला आणि 2 उंच पगडीवाले पोलीस खाली उतरले. मी जरा दचकलोच. मानवी कायद्याची योग्य ती दखल घेणारे हे पोलीस काहीही करू शकतात. मला वाटले, मला जे काही अजिबातच माहीत नाही त्याबद्दल ते मला विचारणार की काय. त्या पोलिसांनी आदबीने पण जरा विचित्रसा नमस्कार केला. नमस्कार महाशय, कूचबिहारच्या युवराजांकडून आम्ही आलो आहोत. आपले स्वागत असो. आपल्याला उद्या संध्याकाळी राजवाड्यावर येऊन जाण्याचे आमंत्रण युवराजांनी दिले आहे. या आमंत्रणाने मी थोडा साशंक झालो. या माझ्या शांत अशा प्रवासात असा व्यत्यय का बरे यावा? पण पोलिसांच्या आर्जवी बोलण्याने मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी 4 घोड्यांची एक ऐटदार गाडी माझ्या दारासमोर आलेली पाहून मी थोडा गोंधळूनच गेलो. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून एकाने माझ्या डोक्यावर एक छानपैकी छत्री धरली होती. शहराच्या रस्त्यावरून आणि शहराबाहेरील झाडीमधून झालेल्या या प्रवासाने मी एकदम खुश झालो होतो. युवराजच माझ्या स्वागतासाठी राजवाड्याच्या बाहेर उभे होते. त्यांनी आपले सोन्याचे आसन मला बसायला दिले आणि आपण साध्या आसनावर आसनस्थ झाले. हा जो माझा सत्कार चालला आहे त्याची मला नक्कीच किंमत मोजायला लागणार आहे. माझ्या मनात आले. थोडे इकडेचे तिकडचे बोलणे झाल्यावर युवराजांनी आपला मूळ हेतू मला स्पष्ट केला. आमच्या शहरात अशी वार्ता पसरली आहे की आपण फक्त हातांनी वाघांशी झुंज देऊ शकता. खरे आहे का हे? हो, अगदी बरोबर. माझा अजिबात विश्वास बसत नाही. आपण कलकत्त्याचे बंगाली बाबू, नुसत्या पांढऱ्या भातावर वाढलेले. मला वाटते तुम्ही अतिशय बारीक अप्पू घेतलेल्या अशा वाघांबरोबर सामना करत असणार असे मला वाटते. खरं सांगा बरं, मी म्हणतोय ते बरोबर आहे ना? उपहासाने आणि छद्मीपणाने ते म्हणाले. त्यांच्या या अपमानकारक प्रश्नाचे मी काहीही उत्तर दिले नाही. मी तुम्हाला आम्ही नुकत्याच पकडलेल्या राजा बेगम नावाच्या वाघाशी झुंज देण्याचे आव्हान देतो. तुम्ही जर त्याच्याशी झुंज खेळण्यात यशस्वी झालात, जर त्याला साखळदंडांनी बांधून त्याच्या पिंजऱ्यातून तुम्ही सही सलामत बाहेर पडलात, तर तो बंगाली वाघ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळेल. तुम्हाला हजारो रुपये आणि इतरही अनेक बक्षिसे दिली जातील.
पण तुम्ही जर या वाघाशी झुंज घेण्याचे नाकारलेत तर मात्र तुम्ही ढोंगी भित्रे आहात म्हणून आमच्या राज्यात दंडी पिटवीन. त्यांचे हे अपमानकारक बोलणे मला बंदुकीतून सटासट सुटलेल्या गोळ्यांप्रमाणे वाटले. मी रागातच ते आव्हान स्वीकारले. त्यांच्या चेहऱ्यावर मला खुनशी हास्य जाणवले. पूर्वीच्या काळी रोमन बादशाहच्या मोठ्या मैदानावर ख्रिस्ती लोकांवर हिंस्र वाघ सिंह सोडत आणि त्यांची हत्या करवत याची मला आठवण झाली. ते युवराज पुढे म्हणाले, पुढच्या आठवड्यात ही झुंज होईल. पण हा वाघ मात्र तुम्ही आधी पाहू शकणार नाही बरं का. मी त्या वाघावर काही मोहिनी प्रयोग करेन किंवा अपूची गोळी घालेन असे युवराजांना वाटले की काय, कोण जाणे. मी राजवाड्यातून बाहेर पडलो. मात्र यावेळी माझ्या डोक्यावर छत्रचामर नव्हते किंवा ती घोडागाडीही नव्हती. त्या 7 दिवसात मी माझे शरीर आणि मन त्या वाघाच्या झुंजीसाठी तयार केले. माझ्या नोकराकडून मला बऱ्याच काही गमतीशीर गोष्टी समजल्या. त्या साधूंनी माझ्या वडिलांना सांगितलेली भविष्यवाणी सगळ्या लोकांमध्ये पसरली होती. काही भोळ्या भोगड्या लोकांची तर अशी समजूत झाली होती की परमेश्वराचा कोप झाल्याने या वाघाच्या रूपात भूतच आले आहे. रात्री ते वेगवेगळे रूप धारण करते आणि रात्रीच्या वेळी पट्ट्याचा वाघ बनते. हा वाघरूपी राक्षस परमेश्वराने माझी मस्ती जिरवण्यासाठी पाठवला आहे. दुसराही एक समज लोकांमध्ये पसरला होता की जंगलातील प्राण्यांनी व्याघ्र देवतेची प्रार्थना केली आणि तिनेच प्रसन्न होऊन राजा बेगमच्या रूपात अवतार घेतला आहे. मला शिक्षा देण्यासाठी ते एक अवजार आहे. खेडवळ लोकांची तर अशी खात्रीच होती की आतापर्यंत मी जे अनेक वाघ वटणीवर आणले त्या सर्वांचा रोष एकत्रित येऊन त्याने जोर धरला आहे आणि त्यामुळे माझे आता काही खरे नाही. माझ्या नोकराने अशी खबर दिली की युवराज स्वतः जातीने मानव आणि हिंस्र पशु यांच्या झुंजीच्या कार्यक्रमाची चोख व्यवस्था करत आहेत. त्यांच्या देखरेखीखाली सर्किशीचे मोठे मैदान तयार केले आहे. ते मैदान मोकळे ठेवले नाही तर बाहेरचा दुराळाही येऊ नये म्हणून त्यावर छप्पर घातले आहे. हजारो प्रेक्षक पाहू शकतील अशी सोय केली होती. त्याच्या मध्यभागी मोठ्या पिंजऱ्यामध्ये राजा बेगमला ठेवले होते आणि सुरक्षितता म्हणून त्याच्याभोवती एक खोली तयार करून ठेवली होती. राजा बेगमला खूप कमी आहार दिला जात होता. त्यामुळे तो रक्त गोठवणाऱ्या गर्जना करत होता. कदाचित युवराजांच्या मनात माझाच आहार वाघोबांना द्यायचा होता. शहरामधल्या आणि आजूबाजूच्या असंख्य लोकांनी मुद्दाम तिकिटे घेतली होती. गावागावात तशी दंडीही पिटवली जात होती. झुंजीच्या दिवशी असंख्य लोकांना तिकिटे न मिळाल्याने परत जावे लागले. कितीतरी जण तंबूच्या भोकातून आत आले तर मिळेल तिथे लोकांनी गर्दी केली होती. व्याघ्रस्वामींची गोष्ट रंगात आली होती. मी आणि चंडी लक्ष देऊन ऐकत होतो. ते पुढे सांगू लागले. राजा बेगमच्या गर्जनेने सगळा परिसर दणाणून जात होता. लोकांचा गलकाही वाढत चालला होता. मी त्या गोंधळातच शांतपणे मैदानात प्रवेश केला. माझ्या अंगावर फक्त कमरेभोवती वस्त्र होते. बाकीचे माझे शरीर उघडेच होते. मी पिंजऱ्याभोवतीच्या खोलीचे दार उघडले आणि आत मैदानात गेल्यावर त्याला कुलूप लावले. वाघाला माणसाच्या रक्ताचा वास आला. पिंजऱ्याच्या लोखंडी गजावर मोठमोठ्या डरकाळ्या फोडत वाघ जोरजोरात उड्या मारायला लागला. प्रेक्षकांना खूप भीती आणि माझ्याबद्दल दया अनुकंपा वाटायला लागली. या अजस्त्र हिंस्र डरकाळ्या फोडणाऱ्या वाघापुढे मी एक कोकरूच दिसत होतो. क्षणार्धात मी पिंजऱ्यात आलो. पाठीमागे दार बंद करतोय तोच राजा बेगमने माझ्यावर जोरदार हल्ला केला. माझा उजवा हात त्याने फाडूनच टाकला. माझ्या रक्ताच्या चिळकांड्या चारी बाजूला उडवल्या आणि सगळीकडे गडबड गोंधळ उडाला. जखमातून रक्त जोरदार व्हायला लागले. मला प्रचंड वेदना व्हायला लागल्या आणि त्या साधूबाबांचे भविष्य खरे होण्याची वेळ येऊन ठेपली. ते भयावह नाट्यप्रहाने प्रेक्षकांना असह्य व्हायला लागले. गोळी मारा, त्या वाघाला मारून टाका अशी प्रेक्षकांमधून मागणी व्हायला लागली. माणसे इतक्या प्रचंड वेगात धावत होती की मैदानात एका रखवलदाराने मारलेला गोळीचा नेमही चुकला.
मी माझी सगळी शक्ती एकवटली, सगळे मनोधैर्य एकत्र आणले आणि सगळी शक्ती पणाला लावून त्या वाघाला एक जबरदस्त ठोसा हाणला. काय सांगू, तो वाघ कोसळला आणि जमिनीवर खाली पडला. मी मध्येच म्हणालो, अगदी मांजरासारखा. स्वामी अगदी मनापासून हसले आणि पुन्हा सांगायला लागले. राजा बेगम पूर्णपणे हरला. त्याचा तो गर्व मात्र नंतर जिरला. आता मला चेव चढला. माझ्या रक्तबंबाळ हातांनी त्याचा जबडा उघडला आणि त्यामध्ये माझे मस्तक घातले. म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात मी माझे डोके घातले. आजूबाजूला साखळदंड दिसतो का ते मी पाहिले. जमिनीवरचा साखळदंड उचलला आणि वाघाच्या पिंजऱ्याच्या गजाशी त्याच्या मानेला साखळदंडाने बांधून टाकले आणि जिंकल्याच्या आविर्भावात दरवाजाकडे वळलो. पण राजा बेगमही असा सहजासहजी हार मानून घेणाऱ्यातला नव्हता. त्याच्यापाशी राक्षसाची मस्ती आणि कपट ठासून भरले होते. त्याने एकदम झडप मारून साखळदंड पकडला आणि माझ्या पाठीवर उडी मारली. माझ्या खांद्याला त्याचे धारदार पंजे रुतले आणि मी धाडकन कोसळलो. पण क्षणात मी स्वतःला सावरले आणि जोर लावून माझ्या खाली घेतले. पुन्हा जोरदार ठोसे मारायला सुरुवात केली आणि मग मात्र राजा बेगम पुरता कोसळला. त्याला आता मी पक्के बांधले आणि पिंजऱ्यातून बाहेर आलो. आता लोकांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. लोकांच्या तोंडून जोराचा चित्कार ऐकू आला. मी 3 महिन्यात महत्त्वाची कामे केली होती. राजा बेगमशी लढून त्याला चितपट केले होते. त्याला साखळदंडाने बांधले होते आणि कोणाचीही मदत न घेता माझी सुटका करून घेतली होती. मी त्या वाघाला इतके जोरदार ठोसे लगावले होते की त्याच्या जबड्यात माझे डोके घालूनही शिकार करण्याचे भानही त्याला राहिले नाही. माझ्या जीव घेण्या जखमांवर उपचार झाल्यावर माझा खूप मोठा सत्कार झाला. मला खूप हारतुरे घातले. माझ्या पायांवर लोकांनी अक्षरशः सोन्याच्या मोहरा उधळल्या. सगळ्या शहराला सुट्टीचे स्वरूप आले. इतक्या हिंस्र, क्रूर आणि महाकाय वाघाशी झुंज दिल्याची चर्चा, त्याचे वर्णन चारी बाजूंनी ऐकायला येत होते. ठरल्याप्रमाणे राजा बेगम मला बक्षीस म्हणून देण्यात आला. पण यावेळी त्या गोष्टीचा मला थोडासुद्धा गर्व झाला नाही. माझ्या हृदयात एका आध्यात्मिक शक्तीचा उगम झाला. त्या पिंजऱ्यातून मी जसा बाहेर पडलो तसा मी माझ्या ऐहिक महत्त्वाकांक्षेला तिलांजली देऊनच. त्यानंतर माझ्या आयुष्यातला अतिशय कठीण काळ सुरू झाला. जवळजवळ 6 महिने रक्तामध्ये झालेल्या विषबाधेमुळे मी मरणप्राय यातना भोगत होतो. कूचबिहारमधील माझी तब्येत थोडी सुधारल्याबरोबर मी माझ्या गावी परत गेलो. ज्यांनी मला धोक्याची सूचना दिली होती ते खरोखरच कोणी संत साधू पुरुष होते हे मला समजून आले आणि मी ते वडिलांजवळ कबूलही केले. पण आता पुन्हा मला ते भेटतील का अशी मला मनापासून तळमळ लागली होती. आणि एक दिवस अचानक ते आमच्या घरी येऊन हजर झाले. आता हे वाघांना माणसापासून पुरे झाले. ते शांतपणे मला म्हणाले, आता माझ्याबरोबर चल. माणसांच्या मनाच्या जंगलामध्ये असलेले हिंस्र पशु कसे वठणीवर आणायचे हे मी तुला शिकवतो. तुला मोठ्या जमावाला तोंड द्यायची सवय आहे. आता हे लोक म्हणजे देवदूतांचा समुदाय. समज आणि योग मार्गामध्ये सिद्धी मिळवून त्यांना आश्चर्यचकित करून टाक. माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मी अध्यात्म मार्गाची दीक्षा घेतली. माझ्या आत्म्याची दालने बरीच वर्षे गंजली होती. त्यांचा काही वापरच झाला नव्हता. माझ्या गुरूंनी ती दालने उघडून दिली. माझ्या गुरुबरोबर मी योग साधनेच्या शिक्षणासाठी हिमालयात गेलो. व्याघ्रस्वामींनी आपल्या स्वतःच्या आयुष्यातील वादळी आणि सनसनाटी घटना आम्हाला सांगितल्या. त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना नमस्कार करून तेथून बाहेर पडालो. बहादुरी महाशय. माझा मित्र उपेंद्र मोहन चौधरी मला उत्सुकतेने, आश्चर्याने, मोठमोठ्याने म्हणाला, अरे, काल रात्री एका सभेमध्ये जमिनीपासून खूप वर अधांतरी असे एक योगी पाहिले. मी हसत हसत त्याला विचारले, मला वाटते अप्पर सर्क्युलर रोडवरील बहादुरी महाशय तर नाहीत? आपण अगदी आश्चर्याने जी अद्भुत बातमी सांगतोय ती आधीच मला माहिती आहे हे समजल्यावर उपेंद्र थोडा नाराज झाला. साधू संतांबद्दल माहिती गोळा करण्याचा माझा खटाटोप माझ्या मित्रांना चांगलाच माहिती होता.
त्यामुळे असे काही समजले की मला सांगून त्यामागे मला लावून देण्यात त्यांना मजा वाटायची. हे योगी आमच्या घराजवळ राहत होते. मी त्यांना नेहमी भेटत असे. मी हे सांगितल्यावर उपेंद्रला उत्सुकता लागून राहिली आणि मी पण त्याला माझे आणखी वेगवेगळे अनुभव सांगितले. मी त्यांचे खूप चमत्कार पाहिले आहेत. पतंजलीच्या वेगवेगळ्या प्राणायामाचे खूप प्रकार त्यांनी आत्मसात केले आहेत. एकदा तर माझ्यासमोर बहादुरी महाशयांनी भस्त्रिका प्राणायामाचे प्रात्यक्षिक इतके जिवंत असे सादर केले की मला तर त्या खोलीमध्ये वादळ सुटल्यासारखे वाटले. नंतर त्यांनी ढगांच्या गडगडाप्रमाणे होणारा श्वासोच्छ्वास एकदम थांबवला आणि शांत अशा समाधी अवस्थेत गेले. त्यावेळची ती शांतता मी अजून विसरू शकत नाही. मी असे ऐकले की हे योगी आपले घर सोडून कुठेही जात नाहीत. थोड्याशा अविश्वासानेच उपेंद्रने विचारले. अगदी खरे आहे. जवळजवळ गेली 20 वर्षे ते आपल्या घराबाहेर पडले नाहीत. फक्त सणासुदीला आपला हा नियम मोडून ते घराबाहेर येतात आणि त्यावेळी भिकाऱ्यांची तुफान गर्दी जमते. त्यांचा दानशूरपणा सर्वश्रुत आहे ना. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या विरुद्ध ते असे हवेमध्ये कसे काय तरंगू शकतात. प्राणायामाचा विशिष्ट असा अभ्यास केला की सराव केला की त्या योग्याच्या शरीराचा जडपणा नाहीसा होतो. मग तो अशा प्रकारे हवेमध्ये तरंगू शकतो किंवा बेडूक उड्या मारू शकतो. मला या साधू महाशयांबद्दल आणखी ऐकायला आवडेल. तू त्यांच्या संध्याकाळच्या सत्संगाला जातोस का? उपेंद्रचे डोळे उत्सुकतेने चमकत होते. हो, मी बऱ्याचदा जातो. उपदेश करता करता ते इतके मजेशीर बोलतात, गमतीदार बोलतात. ते ऐकताना मला खूप हसू येते. साधू महाशय मला काही म्हणत नाहीत, पण त्यांचे शिष्य माझ्याकडे डोळे वटारून पाहतात. त्या दिवशी दुपारी शाळेतून घरी येताना मी बहादुरी महाशयांच्या मठावरून आलो आणि त्यांच्याकडे जायचे ठरवले. सर्वसाधारण लोकांना साधू महाराजांचे सहजासहजी दर्शन मिळत नसे, कारण तळमजल्यावर त्यांना एक शिष्य बसलेलाच असे. तो महाराजांकडे लोकांना जाऊ देत नसे. महाशयांच्या एकांतात व्यत्यय येऊ देत नसे. आम्ही तिथे गेल्यावर त्याने विचारले, तुम्ही त्यांना भेटायची वेळ घेतली आहे का? एवढ्यात योगी महाशयांनी डोकावून पाहिले आणि आमची हकलपट्टीच वाचली. मुकुंदा, त्याला हवे तेव्हा तो येऊ शकतो, असे सांगताना त्यांचे डोळे चमकले. माझे नियम मी स्वतःसाठी केले नसून इतरांसाठी केले आहेत. संसारी माणसांना त्यांच्या संसाराव्यतिरिक्त काही नको असते. खरे साधू दुर्मिळच. बहादुरी महाशयांबरोबर मी वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीत गेलो. तेथून ते क्वचित बाहेर पडत. त्यांच्यासारखे महात्मे जगाच्या भपकेपणाकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे समकालीन लोक म्हणजे फक्त त्याच काळात वावरणारे लोक नव्हेत. महाराज, माझ्या माहितीनुसार कायमस्वरूपी घरामध्ये राहणारे योगी तुम्हीच आहात. अरे, परमेश्वराची लीला अगाध आहे. तो अनपेक्षितपणे अशा भूमीमध्ये साधू लोकांना, सत्पुरुषांना जन्माला घालतो. क्षणात पद्मासन घालून त्यांनी ध्यान लावले. त्यांच्याकडे पाहून ते 70 वर्षाचे असतील असे वाटत नव्हते. वार्धक्य त्यांना थोडेही शिवले नव्हते किंवा ते एका घरात एकेच ठिकाणी राहत असतील असेही वाटत नव्हते. ते अतिशय सुदृढ आणि सरळ देहदृष्टीचे आदर्श व्यक्तिमत्व दिसत होते. भरपूर दाढी असलेला सतेज चेहरा आणि शांत डोळे, नेहमीच परमेश्वरापाशी ते लीन झालेले दिसत. अशांच्या सहवासात, अशा शांत वातावरणात मी पण ध्यानाला बसलो. साधारण तासभराने त्यांनी मला विचारले, तू ध्यान लावतोस खरे, पण परमेश्वर दर्शनाचा अनुभव आलाय का तुला? ध्यान लावण्यापेक्षा परमेश्वरावर प्रेम कर. साधनेला साध्य समजण्याची चूक करू नको. त्यांनी मला आंबे खायला दिले. थोड्या विनोदाने म्हणाले, बरेच लोकांना ध्यानयोगापेक्षा जलयोग, खाणेपिणे जास्त आवडते. त्यांचे हे बोलणे ऐकून मला खूप हसू आले. वा वा, तुझे हसणे सुंदर आहे बरं. प्रेमभऱ्या नजरेने ते म्हणाले. टेबलावर पडलेल्या जाड पाकिटांमध्ये पाहत ते म्हणाले, दूर अमेरिकेहून ही पत्रे येतात. योगाची आवड असणाऱ्यांच्या काही संस्था तिकडे आहेत. त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार चालतो. त्यांना भारत देशाचा नवीन शोध लागत आहे. कोलंबसाने लावला त्यापेक्षा वेगळा आणि योग्य दिशेने. त्यांना मदत करायला मला आवडते.
आपले हे योगविषयक ज्ञान सूर्यप्रकाशासारखे ज्याला हवे त्याला मुक्त आहे. मानवाच्या मुक्तीसाठी आपल्या ऋषींनी ज्या गोष्टी आवश्यक वाटल्या त्या त्यांच्यासाठी म्हणजे पाश्चिमात्यांसाठी योग्य असतीलच असे नाही. योगाभ्यासाची शिस्त पाळली तर कोणीही त्यात प्रगती करू शकेल. शेवटी सगळ्यांचा आत्मा एकच असतो. माझ्याकडे आत्यांनी अतिशय प्रसन्न मुद्रेने पाहिले. त्यांचे हे सांगणे उद्देशपर होते आणि भविष्यसूचकही होते. आता लिहिताना मला हे जाणवतंय की भविष्यामध्ये मी भारताचे तत्त्वज्ञान अमेरिकेपर्यंत पोहोचवणार होतो आणि त्यांच्या सांगण्याचा पूर्ण अर्थ मला आता समजला. गुरुदेव, मला वाटते जगाच्या कल्याणासाठी आपण योगासंबंधी पुस्तक लिहावे. मी माझे शिष्य तयार करतो आहे. ते आणि त्यांची शिष्य परंपरा म्हणजे चालते बोलते ग्रंथच. त्यांच्याकडूनच योगाचे ज्ञान जे सगळ्यांना समजेल त्याला कालाची नैसर्गिक बाधा लागणार नाही. कोणी टीकाकारही त्याबद्दल शंका काढू शकणार नाही. संध्याकाळी त्यांचे इतर शिष्य येईपर्यंत मी योगीराजांजवळ अगदी एकटाच होतो. त्यांनी खूप चांगले परिणामकारक प्रवचन दिले. एखाद्या शांत प्रवाहामध्ये श्रोत्यांच्या मनातील किलमिशे त्यांनी दूर केली. त्या दिवशी बहादुरी महाशयांनी मीराबाईच्या जीवनातील तत्त्वज्ञानविषयक मुद्द्यांचे सविस्तर वर्णन केले. मीराबाई राजपूत राजकुमारी होती. तिने श्रीकृष्णाशी सत्संग जोडण्यासाठी राजवैभव सोडले होते. एकदा एक मोठा संन्यासी ती स्त्री आहे म्हणून तिला दर्शन देण्यास तयार होणार. पण ती म्हणाली, महाराजांना जाऊन सांगा की या विश्वामध्ये माझ्या मते एक परमेश्वर पुरुषच आहे आणि बाकी सगळ्या स्त्रिया. यातील मथितार्थ त्या संन्यासांना उलगडल्यामुळे ते तिच्या पायाशी नम्र होऊन आले. मीराबाईंनी भावनापूर्वक भक्तीने ओथंबलेली अनेक गीते केली आहेत. आजही ती भक्तिभावाने गायली जातात, परमेश्वराला आळवली जातात. ज्यावेळी बहादुरी महाशय ध्यान लावून बसलेले असत त्यावेळी अनेक भक्तगण त्यांच्या पादुकांवर पैसे फुले अर्पण करत. आपल्या भारतामध्ये आपले वर्चस्व आपल्या गुरुचरणी अर्पित करतो अशी मनापासूनची भावना असते. गुरुजी खरोखर आश्चर्य आहे. बहादुरी महाशयांचा निरोप घेण्यापूर्वी त्यांच्याकडे आदराने भक्तिभावाने पाहत एक शिष्य म्हणाला, आमच्यासारख्या सर्वसामान्यांना ज्ञान देण्यासाठी, संसारामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपण आपली घरदार संपत्ती त्यागली. सगळ्यांनाच हे माहिती होते की बहादुरी महाशयांनी लहानपणी योगा मार्गामध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपल्या वडिलार्जित संपत्तीचा त्याग केला होता. मला तुझे बोलणे उलटे वाटते. गुरुजींच्या चेहऱ्यावर उपहासात्मक भाव दिसत होते. मी अनमोल अशा परमार्थिक संपत्तीसाठी थोड्याशा पैशावर पाणी सोडले हा कुठला त्याग? उलट मला वाटते सांसारिक सुखासाठी, पैशासाठी सर्वसामान्य संसारी लोक उच्च कोटीच्या परमार्थाचा त्याग करतात. त्यागाच्या त्या विरोधात्मक दृष्टिकोनाचे वर्णन ऐकून मला हसू आले. दैवी शक्ती, तो आशीर्वाद कुठल्याही विमा कंपनीपेक्षा आपले भविष्य सुज्ञपणे आणि खरे घडवीत असतो. गुरु महाशयांचे हे निरोपाचे शब्द परमार्थाच्या मार्गाची योग्य दिशा दाखवत होते. शाळा सुटल्यावर बहादुरी महाशयांनी भेटण्याचे मी चालूच ठेवले. त्यांचे अनुभव मला घडवत होते. पुढे काही दिवसातच त्यांच्या लाडक्या भक्तांनी त्यांना नागेंद्र मठ बांधून दिला आणि ते तिकडे राहायला गेले. आता मी खूप पुढची आठवण सांगणार आहे. पुढे भविष्यामध्ये अमेरिकेला जाण्यापूर्वी मी बहादुरी महाशयांना भेटलो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांच्या आशीर्वादामुळेच मी पुढे देत आहे. मुला, जा, अमेरिकेला जा. माझा तुला आशीर्वाद आहे. आपल्या या अतिप्राचीन अशा भारत देशाची प्रतिष्ठा बरोबर घेऊन जा. तुला ती ढालीसारखी उपयोगी पडेल. परदेशातील उदारही लोक तुझे यथायोग्य स्वागत करतील. तू निश्चित यशस्वी होशील. तुझा भविष्यात विजय लिहिलेलाच आहे. भारताचे महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस. जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी संदेशाचा शोध मार्कोनीच्या अगोदर लावला होता. अशा प्रकारची चर्चा करत जाणारी काही प्राध्यापक मंडळी रस्त्यावरून चालली होती. हे ऐकून मीही त्यांच्या जवळून जायला लागलो आणि ओळख नसतानाही चर्चेमध्ये सामील झालो. आपला भारत फक्त अध्यात्मातच नव्हे
तर पदार्थ विज्ञानासारख्या क्लिष्ट विषयातही पुढे आहे हे सिद्ध करण्याच्या बाबतीत मला कुतूहल होते. हे कसे काय सर? मी विचारले. ते प्रोफेसर म्हणाले, बिनतारी संयोजक आणि विद्युत लहरींचे वक्रीभवन दर्शवणारे यंत्र जगदीशचंद्र बोस यांनीच पहिल्यांदा शोधून काढले. पण या भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या शोधाचे बाजारीकरण केले नाही. त्याचबरोबर त्यांनी आपल्या अभ्यासाचा विषयही निर्जीव जगताकडून सजीव जगताकडे वळवला. विशेष म्हणजे वनस्पतीशास्त्रातील त्यांचे क्रांतिकारक शोध पदार्थविज्ञानशास्त्रातील शोधापेक्षाही वरचढ ठरले. हे विख्यात शास्त्रज्ञ प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये माझे सहकारी झाले. त्यांच्याबद्दल बहुमोल मत दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. बोस साहेबांच्या घरी दुसऱ्याच दिवशी गेलो, जे माझ्या घराजवळच होते. माझी ओळख अशी नव्हती, पण त्यांच्या मोठेपणामुळे माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप आदर होता. गंभीर दिसणाऱ्या त्या निवृत्त वनस्पतीशास्त्राचे माझे स्वागत केले. साधारण 50 वयाचे, सुदृढ शरीराचे, अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्वाचे असे ते होते. दाट काळीभोर केस असलेले, पाणीदार स्वप्नाळू डोळे असलेले आकर्षक असे ते होते. त्यांच्या बोलण्यामधून विज्ञाननिष्ठता दिसत होती. मी नुकताच पश्चिमेकडील विज्ञान संस्थांना परीक्षणाच्या मोहिमेवरून आलो आहे. सर्व सजीवांमधील एकता दाखवणारे जे यंत्र मी शोधून काढले आहे, त्या यंत्राविषयी त्या संस्थांच्या सभासदांनी खूप कुतूहल दाखवले आहे. माझे हे बोस क्रेस्कोग्राफ यंत्र जीवातील पेशीचे 1 कोटीच्या पटीने विशालता, मोठेपण दाखवू शकते. या यंत्राने जीवशास्त्रातील संशोधनाला चैतन्य आणून दिले आहे. त्यामुळे निरीक्षण करण्याला काही मर्यादा राहिल्या नाहीत, इतके त्यांचे महत्त्व आहे. पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडचे विज्ञान एकत्र आणण्यासाठी आपण फारच मोठे काम केले आहे, मी म्हणालो. माझे शिक्षण केम्ब्रिजमध्ये झाले. प्रत्येक प्रयोगाची सिद्धता प्रायोगिक तत्त्वावर काटेकोर तपासून पडताळून पाहण्याची आणि मगच मान्य करण्याची पाश्चिमात्यांची पद्धत खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांची ही प्रायोगिक पद्धत आणि आम्हा भारतीयांची अंतर्मनाचा कौल घेण्याची म्हणजे अंतर्निरीक्षणाचे वरदान या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत. अशा दोन्हींचा उपयोग करून निसर्गातील गुपिते मी शोधून काढली आहेत. माझ्या क्रेस्कोग्राफच्या मदतीने मी काही तक्ते तयार केले आहेत. त्यावरून असे निष्पन्न होते की प्राण्यांमध्ये, वनस्पतीमध्ये सुद्धा प्रेम, द्वेष, आनंद, भीती, सुख, दुःख अशा भावना आहेत. वनस्पती तितक्याच संवेदनशील आहेत. सर, मला असे वाटते की आपल्या या संशोधनापूर्वी वनस्पतीमधील संवेदना म्हणजे कवी कल्पनाच होती. माझ्या माहितीतले एक साधू झाडावरची फुले कधीच तोडत नसत. त्यांच्या मते गुलाबाचे फूल म्हणजे त्या झाडाचे सौंदर्य. मी का ते तोडू? त्या प्रकारे झाडाला दुखापत का बरे करू? त्यांचे हे सहानुभूतीपूर्वक व्यक्त झालेले शब्द किंवा त्या भावना आपण आपल्या संशोधनाने खऱ्या करून दाखवल्या आहेत. कवींना सत्य समजलेले असते. शास्त्रज्ञ ते आपल्या पद्धतीने शोधून काढतात. तू कधीतरी माझ्या प्रयोगशाळेत ये आणि क्रेस्कोग्राफच्या कार्याची सत्यता पहा. मी अगदी मनापासून ते निमंत्रण स्वीकारले आणि घरी गेलो. काही दिवसांनी मला असे समजले की प्रोफेसर साहेबांनी प्रेसिडेन्सी कॉलेज सोडलंच आणि कलकत्त्यामध्ये संशोधन केंद्र उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यावेळी बोस इन्स्टिट्यूट सुरू झाले त्यावेळी प्रतिष्ठापनेच्या समारंभाला मी आवर्जून गेलो. संस्थेच्या आवारामध्ये हजारो लोक इकडे तिकडे फिरत होते. विज्ञानाच्या त्या नवीन संस्थेमध्ये कलाकौशल्य आणि आध्यात्मिक प्रतिष्ठा मला दिसून आली. त्यामुळे मी भारावूनच गेलो. माझ्या असे लक्षात आले की त्याचा मुख्य दरवाजा खूप जुन्या मंदिराच्या अवशेषांपासून तयार करण्यात आला आहे. कमळाचा आकार असलेल्या कारंज्यामागे हातामध्ये दिवा घेतलेल्या स्त्रीची प्रतिमा होती. स्त्रीला आपल्या संस्कृतीत कसे आदराचे स्थान आहे हेच यावरून दिसून येत होते. बागेमध्ये एक छोटेसे मंदिर होते. ते बुद्धीच्या पलीकडील अज्ञात शक्तीला अर्पण केले होते. व्यासपीठावर कोणतीही मूर्ती नव्हती, तरी सगळीकडे प्रसन्न मंगलमय वातावरण होते. मी ही संस्था फक्त प्रयोगशाळा म्हणून नव्हे तर एक मंदिर म्हणून अर्पण करीत आहे.
त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्व, बहरदार आवाज ऐकण्याच्या मनावर उबदारशालीप्रमाणे ऊब देऊन गेला. माझ्या संशोधनाचा पाठपुरावा करताना माझ्या असे लक्षात आले की पदार्थविज्ञान आणि शरीरविज्ञान यांचा अभ्यास करताना मी या दोन शाखांच्या सीमेपर्यंत पोचलो आणि त्या दोन्हीतील सीमारेखांचे अंतर धूसर होत चालले आणि दोन्ही एकत्र मिळण्यासारख्या आहेत. सजीव आणि निर्जीव यांच्या गुणधर्मामध्ये साम्य सापडू शकेल असे मला वाटते. निर्जीव सृष्टी म्हणजे जड असेच आपण मानतो, पण या जड तत्वावर वेगवेगळ्या प्रेरणांचे कार्य सुरू झाले की तिच्यातही जागृती संवेदना येऊ लागल्याचे दिसून येते. वैश्विक स्तरावर धातू, वनस्पती आणि प्राणी यांच्या जडणघडणीत आणि क्रियामध्ये समानतेचा धागा सापडण्याची शक्यता आहे. दमून जाणे, निराशा येणे, त्यातून सुधारणा होण्याची शक्यता आणि सर्वात शेवटी मृत्यू असे गुणधर्म सगळ्यांच्यात दिसून येतात. अशा तऱ्हेचे धाडसाचे, अजब आणि आश्चर्यकारक विधान मी मनामध्ये खूप अशा एकवटून माझे प्रयोग आणि त्याचे परिणाम रॉयल सोसायटीपुढे निवेदन केले. पण आश्चर्य म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या शरीरशास्त्रज्ञांनी मला असा सल्ला दिला की मी फक्त विधानशास्त्रज्ञाचे बोलावे. त्याच्यामध्येच माझे म्हणणे खरे ठरणारे होते आणि संशोधनांनी त्याची अशी जी शाखा होती त्यात मी ढवळाढवळ करू नये. नकळत मी दुसऱ्याच शाखेमध्ये शिरत होतो आणि त्यामुळे त्यांचा अपमान झाल्यासारखा होत होता. त्यांच्या मनामध्ये नकळत अज्ञानालाच श्रद्धा मानणारी, खरे मानणारी अशी धार्मिक बैठक होती. ज्या परमेश्वराने आपल्या भोवती सतत बदलणारी, उत्क्रांती होणारी अशी सृष्टीची निर्माण केली, त्यानेच आपल्यामध्ये म्हणजे मनुष्य प्राण्यामध्ये विचार करण्याची, चिकित्सा करण्याची आणि शंकांचे समाधान करून घेण्याची इच्छाही निर्माण केली आहे. खूप वर्षाच्या अनुभवावरून माझ्या असे लक्षात आले आहे की ज्याला विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे अशा विज्ञान साधकाला शेवटपर्यंत झगडावे लागते. त्याचे आयुष्य देणे घेणे, यश अपयश याच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असते. काही कालावधीनंतर जगातील प्रमुख अशा संस्थांनी माझे प्रयोग, माझे सिद्धांत आणि माझ्या प्रयोगाचे निष्कर्ष मान्य केले आणि विज्ञानाच्या अभ्यासामध्ये भारताने केलेल्या संशोधनाचे, भारताने जो हातभार लावला त्याचे महत्त्व ओळखले. आपली संस्कृती अव्याहतपणे जपत, जुन्या आणि नवीन गोष्टींशी अनुसंधान राखत भारत देशाने आपल्यामध्ये कितीतरी अनुकूल बदल केले आहेत. जड दिशी मिळणाऱ्या आकर्षक अशा बक्षिसांचा लोभ बाजूला सारून आपल्या जीवनाची अत्युच्च मूल्ये मिळवण्यासाठी भारतीय नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. हे संघर्ष निष्क्रिय संन्यासमार्गी नसून सक्रिय संघर्षाचे होते. ज्या संशोधकांनी हा संघर्ष टाळला त्यांना काहीच मिळाले नाही. त्याग करण्यासाठी त्यांच्याकडे काही नव्हते. ज्याने अथक प्रयत्नांनी विजय मिळवला त्यानेही जगाला समृद्ध केले. बोस प्रयोगशाळेमध्ये आत्तापर्यंत निर्जीव पदार्थातील वस्तुमात्राची प्रक्रिया आणि सजीव वनस्पतीमध्ये मिळालेले ज्ञान यावर खूप संशोधन झाले आहे. त्यामुळे पदार्थविज्ञान, शरीरशास्त्र, वैद्यक, मानसशास्त्र, कृषी विज्ञान अशा कितीतरी शाखांची दालनं खुली करून ठेवली आहेत. जे प्रश्न सोडवणे आजपर्यंत अवघड जात होते ते आता प्रायोगिक संशोधनाच्या कक्षेत आणून ठेवले आहेत. पण असे उज्ज्वल यश सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि म्हणूनच मुख्य प्रवेशद्वारापाशी काचेच्या पेटीमध्ये मी प्रयोगाच्या वेळी वापरलेली आयुधे, माझ्या प्रयोगांचा साचा आराखडा तुमच्यापुढे मांडून ठेवला आहे. ते तुमच्या माझ्या यशासाठी किती अविरत प्रयत्न केले गेले हे सांगतील. खऱ्या संशोधकाला माहिती असते की खरी प्रयोगशाळा म्हणजे माणसाचे मन असते, जेथे मायेच्या पलीकडे जाऊन सत्याचे अबाधित नियम ते शोधून काढतात. इथे दिले जाणारे व्याख्यान म्हणजे नुसती पोटपंची नाही, तर नवनवीन शोध असतील जे प्रथमच इथल्या दालनामध्ये सिद्ध झालेले असतील. इथे केले जाणारे संशोधन हे नियमितपणे नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होतील आणि भारतात होणारे संशोधन सगळ्या जगाला माहीत होतील. ती सगळ्या लोकांची धनदौलत असेल. एकटा दुकटा कोणी त्याचं पेटंट घेणार नाही. फक्त स्वतःच्या भल्यासाठी हे ज्ञान असणार नाही, तर सगळ्या जगासाठी ते खुले असेल. माझा असा प्रयत्न असेल, अशी इच्छा असेल की इतर देशातील लोकांनाही इथे काम करण्यासाठी सवलती दिल्या जातील.
त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. नालंदा आणि तक्षशिला या जुन्या विद्यापीठांप्रमाणे आताही जगभरातील सर्व बुद्धिमान लोकांसाठी ही संस्था संशोधनासाठी खुली असेल. खरं तर विज्ञान हे फक्त पूर्वेकडच्या किंवा पश्चिमेकडच्या कोणासाठी अभ्यास करण्यासाठी मर्यादित नाही, तर ते विश्वाच्या विद्यापीठासाठी आहे आणि त्यामध्ये भारत देशाचा मोठा वाटा आहे. बाहेरचे वातावरण किती जरी प्रदूषित असले तरी त्याही परिस्थितीत एकचित्ताने मन लावून काम करणे हे भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. या कामी जो संयम दाखवावा लागतो त्यामुळेच मन सत्याचा शोध घेण्यासाठी तयार होते. हे इतके सुंदर बोल ऐकून मला गहिवरून आले. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सोशिकपणा हा शब्द फक्त आम्हा भारतीयांनाच लागू पडतो असे वाटते. उद्घाटन झाल्यानंतर मी त्या संशोधन केंद्रात मुद्दामून गेलो. त्यांच्याही ते लक्षात होते. त्यांनी मला आता शांत वातावरणातील प्रयोगशाळेत नेले. त्यांनी मला त्यांचा क्रेस्कोग्राफ दाखवला आणि त्यांची उपयुक्तताही सांगितली. हे बघ, क्रेस्कोग्राफमुळे नेचेस वनस्पती किती मोठी दिसते. गोगलगाईची मंद चाल जर आपण पाहायला गेलो तर ती भरधाव आगगाडीच्या वेगाने धावते आहे असे वाटते. नेच्याची मोठी झालेली प्रतिमा मी पडद्यावर पाहत होतो. अतिसूक्ष्म हालचाली व्यवस्थितपणे पाहता येत होत्या आणि माझ्या डोळ्यांसमोर त्याची वाढ मी अनुभवत होतो. बोचनी एक धातूची कांडी त्या नेचेच्या टोकाला लावली आणि त्याची वाढीची हालचाल एकाएकी थांबली. पण ती कांडी काढून घेतल्याबरोबर पूर्वीप्रमाणे हालचाल सुरू झाली. बघितलंस ना, बाहेरचा कुठलाही पदार्थ थोडासा जरी टेकला तरी त्या संवेदनशील पेशींवर किती परिणाम होतो ते, बोस म्हणाले. आता बघ, मी क्लोरोफॉर्म देतो आणि त्याचा उतारा देतो. क्लोरोफॉर्म दिल्यावर वाढ एकदम थांबली आणि उतारा दिल्याबरोबर पूर्ववत सुरू झाली. एखाद्या सिनेमातील देखावाही सुंदर नसेल एवढ्या त्या पडद्यावर उत्क्रांतीसारख्या हालचाली दिसत होत्या. बोसनी त्या वनस्पतीमध्ये तीव्र चाकू खुसपला. त्याचबरोबर त्याला झालेली वेदनाही त्या पडद्यावर जाणवली. त्यांनी जेव्हा खोडावरून चाकू फिरवला तेव्हा पडद्यावरून तीव्र वेदना जाणवली आणि त्या शेवट त्या वनस्पतीचा मृत्यू होण्यात झाला. एका मोठ्या वृक्षाला मी क्लोरोफॉर्म दिला आणि त्याला दुसरीकडे लावण्यामध्ये मी यशस्वी झालो. नाहीतर अशी झाडे कालांतराने लवकर मरतात. अशा तऱ्हेने वनस्पतींना जीवन देण्याच्या मिळालेल्या समाधानाने जगदीशबाबूंना मनापासून हसू आले. माझ्या नाजूक अशा उपकरणांच्या मदतीने मी जे आलेख काढले आहेत त्यावरून असे सिद्ध होते की प्राण्यांमध्ये वनस्पतीमध्ये सुद्धा रुधिराभिसरणाची क्रिया चालू असते. असे मानले जाते की वनस्पतींची पाने जीवन रस शोधून घेण्याची क्रिया केशाकर्षणासारखी फक्त यंत्राची स्वरूपाची असते. पण आमचा क्रेस्कोग्राफ असे दाखवतो की ही प्रक्रिया जिवंत अशा पेशींच्या प्रवृत्तीचे निदर्शक आहे. रुळासारखी लांबच लांब नळी झाडाच्या बुंद्यापासून फांद्यापर्यंत गेलेली असते. तिच्यापासून सगळीकडे जाळीदार तंतू पसरलेले असतात. त्यांच्या स्पंदनामुळे हृदयासारखे कार्य होते. आपण जेव्हा सूक्ष्मपणे पाहतो तेव्हा असे लक्षात येते की निसर्गामध्ये सजीवांमध्ये एक समान पातळीवर सारखेच गुणधर्म असतात. जगदीशचंद्रांनी मला दुसऱ्या एका बोस यंत्राकडे नेले. आता मी तुला कथिलाच्या तुकड्यावर प्रयोग दाखवतो. धातूमधील जीवनशक्तीवरचा आघाताचा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम घडून येतो. अशा कितीतरी क्रिया शाईने दाखवल्या आहेत. अणूच्या रचनेचा लहरी दाखवणारा आलेख पाहताना मी अगदी तल्लीन होऊन गेलो होतो. बोस सरांनी ज्यावेळी त्या कथिलाच्या तुकड्यावर क्लोरोफॉर्म टाकले त्यावेळी स्पंदनाच्या लहरी असणारा तो आलेख एकदम थांबला. ते म्हणाले, हळूहळू तो धातू पूर्वावस्थेमध्ये येईल आणि तसेच झाले. ते नोंद लिखाण पुन्हा सुरू झाले. मग त्यांनी त्यावर विषारी रसायन टाकले आणि मग पत्राचे टोक कंप पावायला लागले आणि त्या आलेखाने त्या तुकड्याचा मृत्यू दाखवला. नंतर बोस साहेब म्हणाले, या माझ्या बोस यंत्राच्या आलेखाच्या साहाय्याने असे समजून येते की कात्री किंवा इतर यंत्रामधील पोलादासारखे जे धातू असतात त्यांनाही थकवा येतो आणि त्यांना विश्रांती दिल्यावर ते पुन्हा ताजेतवाने होऊन काम करायला लागतात. एवढेच नाही तर धातूमधील जीवनशक्तीची नाडी विद्युत प्रवाह वाढल्यावर किंवा त्यांच्यावर जास्त दाब दिल्याने दुखावली जाते किंवा अजिबात काम करायचेही थांबते. अथक परिश्रमाने तयार झालेली त्या खोलीतली अनेक शोधयंत्रे मी पाहत होतो. त्यांच्या कौशल्यपूर्ण कामाची ती स्मारके होती.
सर, आपल्या या आश्चर्यकारक यंत्राचा पुरेपूर उपयोग करून आपल्या देशामध्ये शेती विकासासाठी त्याचा उपयोग केला जात नाही ही खेदाची गोष्ट आहे. अगदी कमी अवधीमध्ये या यंत्राचा वापर करून आणि वेगवेगळ्या खतांचा वापर करून वनस्पतींच्या वाढीवर कसा परिणाम घडून येतो ते दाखवता येणार नाही का? अगदी बरोबर आहे तुझे म्हणणे. भविष्यामध्ये नवीन विद्यार्थ्याकडून बोस उपकरणांचा अगणित वापर होईल आणि फायदाही होईल. तुला माहिती आहे का की शास्त्रज्ञांना आपल्या हयातीत जिवंत असताना कधी इतरांकडून मान्यता मिळत नाही, वाहवा मिळत नाही. आपण काहीतरी नवीन चांगले उपयोगी शोधून काढले याचाच त्याला आनंद असतो. सदोदित कार्यरत असणाऱ्या त्या महान शास्त्रज्ञांचा मी निरोप घेतला. माझ्या मनात आले याची ही अचाट अफाट बुद्धिमत्ता त्याची उत्पादन क्षमता कधी आटू शकते का? आणि खरोखरच दिवसेंदिवस ही बुद्धिमत्ता वाढतानाच दिसून येत होती. रेझोनंट कार्डिओग्राफ या अतुलनीय उपकरणाचा शोध लावून त्यांनी भारतातील असंख्य वनस्पतीवर प्रयोग केले. उपयोगी औषधांच्या कृतीचा एक ग्रंथच तयार झाला. हा कार्डिओग्राफ बिनचूक आहे. त्यामध्ये एका क्षणाचाही एक अंश भागही पकडला जाऊन अधोरेखित केला जातो. वनस्पती, प्राणी आणि मानवी देहाचे सुद्धा स्पंदनांचे हळूवार ठोके त्यामध्ये सुरात नोंदवले जातात. त्या महान वनस्पतीशास्त्रज्ञाने असे भविष्य केले आहे की या कार्डिओग्राफची उपयुक्तता प्राण्यांपेक्षा वनस्पतीमध्ये भविष्यात अधिक होईल. त्यांनी असे दाखवून दिले की वनस्पती आणि प्राणी यांना एकाच वेळी औषध देऊन त्या दोघांच्या शरीरावर होणारे परिणाम तपासले. त्यावेळी त्या दोन्हीमध्ये विलक्षण एकसूत्रीपणा आणि साम्य दिसून आले. प्राण्यांच्या शरीरातील जडणघडण ही वनस्पतींच्या शरीरात अगोदरच आहे हे लक्षात येते. काही वर्षांनी बोसांच्या या वनस्पतींवरील उपयुक्त शोधांचा शास्त्रज्ञांनी तपास केला, पाठपुरावा केला. तेव्हा 1938 मध्ये कोलंबिया विद्यापीठात जे संशोधन झाले ते दी न्यूयॉर्क टाइम्स या पत्राने पुढील प्रमाणे प्रसिद्ध केले. गेल्या काही वर्षांच्या अनेक संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की ज्यावेळी मज्जातंतू, मेंदू आणि शरीराचे इतर भाग यामध्ये संदेश एकमेकांकडे पोचविले जातात त्यावेळी सूक्ष्म असे विद्युत प्रवाह तरंग निर्माण होतात. त्यांचे मापन गॅल्व्हनोमीटरमुळे शक्य झाले आहे आणि नवीन आधुनिक उपकरणांमुळे लाखो पटींनी मोठे दिसू शकते. जिवंत प्राण्यांच्या किंवा मानव देहातील ज्ञानतंतूमधून या प्रवाह तरंगाचे जे वहन होत असते त्याचा अभ्यास करण्याची एकही पद्धती आतापर्यंत नव्हती, कारण या प्रवाह तरंगाचे वहन खूप जोरात होत असते. डॉ. के.एस. कोल आणि एच.जे. कर्टिस यांनी एक शोध प्रसिद्ध केला. त्यांच्या शोधानुसार निटेला नावाच्या वनस्पतीच्या एकेरी पेशी या गुणधर्माच्या दृष्टीने एकरी ज्ञानतंतूच होत. त्याच्या तंतूंना उत्तेजन दिल्यावर त्यातून अगदी एकाच पद्धतीने विद्युत प्रवाहाचे तरंग तयार होतात. फक्त हा वेगवेगळ्या प्राण्यात वेगवेगळा असतो आणि तोही प्राण्यांपेक्षा वनस्पतीमध्ये जास्तच कमी. त्याचा उपयोग कोलंबिया विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी ज्ञानतंतूमधून प्रवाहित होणाऱ्या विद्युत तरंगाच्या वहनाचे मंद गतीने चलचित्र काढण्यासाठी करून घेतला. निटेला ही वनस्पती रोझेटा दगडासारखी सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर असल्यासारखी झाली आहे, जिचा उपयोग निसर्गातील गूढ रहस्य शोधून काढण्यासाठी होऊ शकतो. भारताच्या या ध्येयवादी शास्त्रज्ञाचे रवींद्रनाथ टागोर हे चांगले मित्र होते, चाहतेही होते. त्यांच्या प्रति प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी सुंदर काव्यही केले आहे. हे वैज्ञानिका, तुझ्या अमोल वाणीने पुन्हा एकदा जगाला सांग, पूर्वापार धरून बसलेल्यांना की उठ जागा हो. तुझे हे ज्ञान सगळ्या श्रीमंतांनाही दे. मदमोहामध्ये गुरफटलेल्या लोकांना हे विज्ञान सत्य ऐकव. महापंडित अतिगर्वाने निष्फळ असा वाद करतात, त्यांना इथे येऊन विज्ञानाचे गूढ दाखव. मंगल असा निसर्ग तुझ्या सोबतीला आहेच आहे. तुझ्या ज्ञानाचा साठा त्यांनाही पाहू दे. त्यामुळे भारत देश पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर येऊ दे. सगळेजण कर्तव्योन्मुख कार्यतत्पर होऊ देत. ज्ञान प्राशन करत त्यांचीही सहज समाधी लागो. निर्भयता चित्तामध्ये वाढून त्यांच्यातला मोह जाऊ दे.
नाही निग्रह कोणताही कसला शुद्धात्मता ही तशी. ऐसे गौरव स्थान त्यास मिळूनी उच्चासनी बैसोनी. साऱ्या मानव जातीला पुनरुपी सन्मार्ग दावोनिया. देवोनी उपदेश भारत बनो आदर्श साऱ्या जगा.